ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामधून चांगल्यामधून वाईट कसं घडतं या सगळ्याचा आपल्याला आता मात्र लक्षात येणार आहे। म्हणजे आता इकडे साक्षीने सगळ्यांना म्हणजे प्रिया मार्फत सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो की सायलीचं हे अर्जुन सोबतचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि त्याचमुळे आता एका क्षणात गोष्टी पॉझिटिव्ह होणार असतात। म्हणजे वाईटातून चांगलं कसं घडतं याचा आपल्याला अनुभव येणार असतो। साक्षीने मुद्दाम अर्जुन आणि सायलीला वेगळं करण्यासाठी चैतन्यने जी माहिती सांगितलेली आहे त्या माहितीचा आता पुरावा इकडे प्रियाकडे दिलेला असतो। प्रियाच्या कानापर्यंत ही गोष्ट पोहोचवत मग मात्र प्रियाला पूर्णाजीच्या कानापर्यंत ही गोष्ट पोहोचवायला सांगितलेली असते। साक्षीने बदला घेत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य पूर्णाजीपर्यंत पोहोचवलेलं असतं। पण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला सुभेदार परिवारामध्ये खूप मोठा गोंधळ होतो, सायलीला आता देवाची शपथ घ्यायला सांगते, पण त्यावेळेला सायली देवाची शपथ घेते, देवी आईची शपथ घेते की माझं प्रेम खरं आहे, माझं लग्न खरं आहे। म्हणजे सायली मनाने अर्जुनची झालेली असते आणि त्याचमुळे तिने खरी शपथ घेतलेली असते की मी मनाने हे लग्न मानायला तयार आहे आणि माझं अर्जुन सरांवरती नितांत प्रेम आहे। अर्जुनला त्यांच्या प्रेमाची कबुली मिळालेली असते। एका क्षणात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं आता सायलीने 60 जन्मात बदललेलं असतं आणि बदला घेणारा साक्षीचा पुरेपूर कार्यक्रम केलेला असतो। इकडे साक्षीला संशय आलेला असतो की आपल्या विरुद्ध काहीतरी कारस्थान चाललेलं आहे, खरं आपण काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे ना या सायली आणि अर्जुनला चैतन्यपासून लांब ठेवायला पाहिजे आणि त्यामुळे ती आता आतमध्ये येते। ती आत येते पण इकडे चैतन्य नाटक सुरू करतो। अर्जुनने सांगितल्याप्रमाणे हा साखरपुडा आता साक्षीने सुरू केलाय ना, मग साक्षीने सुरू केलेला हा साखरपुडा आपण संपवायचा आणि त्यासाठी तिच्यासोबत तुला नाटक करायला पाहिजे। तिने खोटा साखरपुड्याचा घाट घातला होता ना, मग हा खोटा साखरपुडा तू कंटिन्यू करायचा असं अर्जुनने चैतन्याला सांगत आता साक्षीचा बदला घेण्यासाठी चैतन्य नाटक करतो। साक्षी काय झालं? साक्षी म्हणते काही नाही, अरे तू इकडे बराच वेळ होतास ना म्हणून मी आले। यावर चैतन्य म्हणतो काही नाही ग, ते आपलं अर्जुन सायलीचं नेहमीचं म्हणजे ते इकडे आलेत खरे, पण मनाने अजूनही त्यांचे मन कलुषित आहे म्हणून मी त्यांना इकडून पाठवून दिलेलं आहे असं म्हणत चैतन्य नाटक करतो आणि म्हणतो कुणी कितीही जगाने मला येऊन काही सांगितलं ना तरी माझा तुझ्यावरचा विश्वास ढळणार नाही। तुझा आहे ना माझ्यावरती विश्वास? त्यावरती साक्षी म्हणते हो, माझ्यापेक्षा जास्त विश्वास तुझ्यावरती आहे असं म्हणत चैतन्य तिचा विश्वास संपादन करत असतो आणि तो सांगतो मला काहीही जरी अर्जुनने येऊन सांगितलं ना तरी सुद्धा माझा त्याच्यावरती विश्वास बसणार नाही आणि हे बघ काहीही असलं तरी मी तुझ्यावरचा विश्वास ढळू देणार नाही। त्यामुळे अर्जुन सायलीने कितीही प्रयत्न केले तरी 72 मी त्यांना आत्ता हकलून लावलंय। आता साक्षीला चैतन्यावरती पूर्णपणे विश्वास बसतो आणि ही चैतन्य अर्जुन सायलीची पुढची चाल असते। साक्षीचा पूर्णपणे विश्वास संपादन करून आता मधुभाऊंच्या केस संदर्भातले पुरावे गोळा करायचे असतात। पण साक्षीच्या मनामध्ये एक राग राहतो की म्हणजे हे इकडे आलेत खरे, पण इकडे ते सहज सोप्या पद्धतीने काही माझी एंगेजमेंट करण्यासाठी आलेले नाहीत, माझी एंगेजमेंट मोडण्यासाठी आलेत काही सुभेदार फॅमिली, म्हणून या दोघांना वरती बोलण्यासाठी पाठवलं का? आता या सुभेदार फॅमिलीला आणि अर्जुन सायलीला असा झटका देईन ना त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य मी सगळ्यांच्या समोर आणेन तेव्हाच गप्प बसेल। पण याची कल्पना चैतन्याला नसते। ऍक्च्युली तो सांगून चुकलेला असतो, पण ही मुलगी इतकं काही करेल असं चैतन्याला वाटलेलं नसतं। पण साक्षीने आता मात्र ताबडतोब सगळ्या गोष्टी फिरवलेल्या असतात आणि आता सगळ्यांच्या समोर कसं काय सत्य येईल हे सगळं केलेलं असतं। तोपर्यंत चैतन्य आणि साक्षी यांचा साखरपुडा संपन्न होतो आणि आता मग बरोबर साखरपुडा झाल्यावरती सगळी सुभेदार फॅमिली तिकडून निघते चैतन्य आणि साक्षीला आशीर्वाद देऊन। सगळे चैतन्य आणि साक्षीला आशीर्वाद देतात, पण अर्जुन सायलीचं मात्र आता चैतन्य तोंडावरती काहीच बोलत नाही। तो त्यांच्याशी न बोलता त्यांच्याशी जरा दुरी राखून येतो जेणेकरून साक्षीला संशय येऊ नये आणि साक्षीने या सगळ्यामध्ये चैतन्यावरती विश्वास ठेवत आश्रमाच्या केस संदर्भातले सगळे पुरावे समोर आणावेत। आता मात्र सगळेजण घरी येतात, पण डाव इथे साधला गेलेला असतो। प्रियाला फोन करून साक्षीने सांगितलेलं असतं की मला तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की अर्जुन आणि सायली यांचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, त्यांचं खरं मॅरेज नाहीये। तू आता काय करायचं ते कर, कारण त्यांनी येऊन माझा साखरपुडा मोडण्याचा प्रयत्न केला होता। आता मात्र प्रिया हे लोक घरी येतायत ना येतायत तोपर्यंत घरी येऊन बसलेली असते आणि सगळ्यांच्या समोर प्रिया मोठ्या तावातावाने बोलायला लागते मला एक सिक्रेट समजलेलं आहे आणि ते सिक्रेट मला सांगायचं आहे। पूर्णाजी म्हणते काय ग तन्वी,
तू इकडे कशी काय आलीस? तुला काय सिक्रेट सांगायचंय? प्रिया सगळ्यांच्या समोर सांगते, मला जे सत्य समजलंय ते खूप भयानक आहे. अर्जुन आणि सायली सगळ्यांना फसवतायत. पूर्णाजी म्हणते, कशाबद्दल? अर्जुन विचार करतो, आता हे नवीन काय? पूर्णाजीला प्रिया सांगते, हो, अर्जुन सायली सगळ्यांना फसवतायत. म्हणजे त्यांचं लग्न हे खरं नाहीये. त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले. त्यांची डील ठरलेली आहे. मधुभाऊंची केस लढेपर्यंत त्यांची ही डील आहे. मग ही सायली 1 वर्षानंतर निघून जाणार आहे. अर्जुन म्हणतो, तन्वी जरा तोंड सांभाळून बोल, तोंडाला येईल ते बोलू नकोस. तोपर्यंत सायली तिकडे येते आणि आता इकडे कल्पना म्हणते, तन्वी वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस, सायलीवरती आमचा पूर्ण विश्वास आहे. सायली म्हणते, काय झालं? त्यावरती प्रिया म्हणते, नाटक करू नकोस, मला सगळं सत्य समजलेलं आहे. तुमचं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. आता मात्र सायली थोडीशी गडबडते. अस्मिता म्हणते, वा रे अर्जुन वा, म्हणजे सगळ्यांच्या समोर बायको बायको म्हणून नाटक करतोस, तिला हनीमूनला घेऊन जातोस, प्रेमाचं काय हे करतोस, डेटवरती काय जातोस, आणि अचानकपणे इकडे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायची तुला काय गरज पडली? तितक्यात तिकडे चैतन्याचं लगेच गोष्ट लक्षात येतात की हे सगळं साक्षीने तन्वीला सांगितलेलं दिसतंय. म्हणजे साक्षी आणि तन्वीचा काहीतरी हे आहे का? आता चैतन्याला एक क्लू भेटतो, पण हातातून निसटलेलं असतं सगळं, कारण सांगून तो मोकळा झालेला असतो. सायली म्हणते, हे तुला कोणी सांगितलं? आणि वेड्यासारखं काहीही बडबडू नकोस. यावरती इकडे आता कल्पना पण हादरते. तन्वी, माझ्या सुनेबद्दल मी काहीही एक उणापुरा शब्द ऐकून घेणार नाही. सायली म्हणते, प्रिया तू शांत बस. यावरती अर्जुन म्हणतो, हे बघ तन्वी, तू काहीतरी आमच्यामध्ये विष पेरण्याचं काम करू नको. कल्पना म्हणते, तन्वी प्लीज या सगळ्यामध्ये अडकवू नकोस तू आम्हाला. यावरती प्रिया सांगते, तुम्ही सगळ्यांनी हे लोक फसवतायत. मी खरं सांगते आहे. विचारा हिला ही खरं बोलते की खोटं बोलते. मग आता पूर्णाजी म्हणते, माझा तन्वीवरती पूर्ण विश्वास आहे. जर या मुलीचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाहीये तर आत्ताच्या समोर देवी समोर येऊन हिने शपथ घ्यावी की हे हिचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे की खरं मॅरेज आहे. आता मात्र सायली अडकते. अर्जुन सुद्धा घाबरतो, कारण अर्जुनला माहिती असतं सायली कधी खोटं बोलत नाही आणि सायली कधी खोटी शपथ देवाची घेणार नाही. आता काय करायचं? सायलीने जर याच्यामध्ये खरी शपथ घेतली तर काय होईल? आता सगळेजण सायलीकडे पाहत असतात. पूर्णाजी म्हणते, कर नाही त्याला डर कशाला? जर का तू काहीच केलेलं नाहीयेस तर समोर ये, शपथ घे आणि मोकळी हो. असं म्हणत पूर्णाजी सायलीला खूप मोठ्या धर्मसंकटात टाकते. सायली पुढे इकडे आड तिकडे विहीर. ती डोळे बंद करते. ती सगळे आठवते की अर्जुन सरांसोबत जरी माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी काही दिवसापूर्वीच अर्जुन सरांसोबत माझं प्रेम जमलेलं आहे आणि हे मला मधुभाऊनी पण सांगितलंय, हे माझ्या मनाने पण कबुली दिलेली आहे. आणि जरी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज 1 वर्षापूर्वी असलं तरी माझ्या मनाने मी या लग्नाला खरं मानलेलं आहे. आणि मग देवाची शपथ घ्यायला मला खोटी कसली आहे? खरंच मी अर्जुन सरांवरती प्रेम करते, हे लग्न मानते, या लग्नामुळे जोडलेली माझी सगळी नाती जपते. मग मी काय खोटं बोलते आहे? हा भले असेल हे 1 वर्षापूर्वीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, पण माझ्या दृष्टीने हे खरं आहे, माझं प्रेम खरं आहे. मला शपथ घ्यायला कोणतीही भीती नाही. अर्जुन घाबरत सायलीकडे पाहत असतो. सायली देवी आईच्या हात ठेवून म्हणते, हो हे खरं आहे. म्हणजे माझं आणि अर्जुन सरांचं खरं प्रेम आहे. खरं प्रेम आहे एकमेकांवरती. माझं अर्जुन सरांवरती खरं प्रेम आहे. हे लग्न खरं आहे. मी हे खरं लग्न निभवते आहे. अर्जुन सायलीकडे पाहतच बसतो. त्याला प्रचंड धक्का बसतो. वाईटातून चांगली गोष्ट घडलेली असते. तो रडतच देवाकडे पाहतो आणि खरंच या सगळ्यातून खूप चांगलं घडलेलं असतं. सायली म्हणते, मी खरं तर ही शपथ खरी घेतलेली आहे, पण अर्जुन सरांना वाटेल की मी ही खोटी घेतली आहे. पण देवा, मला माहिती आहे ही शपथ खरी आहे ते. आता एका क्षणात सगळं बदललेलं असतं. एका क्षणात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं आता सायलीने 7 जन्मात केलेलं असतं. म्हणजे साक्षीने बदला घेण्यासाठी हे सगळं केलेलं असतं. पण प्रियाच तोंडावरती पडते. सायलीने शपथ घेताच पूर्णाजीला आनंद होतो. पूर्णाजी म्हणते, मी जितकं हिला ओळखते ना, नक्कीच ही देवाची शपथ खोटी घेणार नाही. सायलीला खूप वाईट वाटतं. तिच्या मनाला माहिती असतं प्रेम खरं आहे, लग्न आपलं खरं मानतोय, पण अर्जुन सरांच्या वतीने खरं नाहीये. म्हणजे एक प्रकारे आपण सुभेदार फॅमिलीला फसवतोय का? काय हे सगळं आपण करतोय? सायलीला खूप वाईट वाटतं. पण साक्षीने बदला घेतल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य पूर्णाजीला समजतात. एका क्षणात सायलीने नातं 7 जन्मात बदललेलं आहे आणि यामुळे आता अर्जुनला सायलीचं प्रेम कळालंय. सायलीचं प्रेम कळाल्यामुळे अर्जुन सुद्धा आपलं प्रेम व्यक्त करणार आणि जी गोष्ट सायलीने शपथ घेतली ती सत्यात उतरणार. एका क्षणात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपून ते दोघं जण 7 जन्माच्या बंधनात बांधले जाणार. साक्षीचा बदला तर पूर्ण होतच नाही, पण आता पुढे साक्षी कशी अडकणार, चैतन्य काय गेम खेळणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.